शिवज्योत मशाल धावत वायू पोटग्याला पोचलेलो आहोत. तर छत्रपती श्री संभाजी महाराज नमस्कार मित्रांनो, बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आहे ते म्हणजे शिवज्योत मशाल यात्रा रायगड ते चिंचोटी. तर मित्रांनो, हा आहे पार्ट 3. तर आता आपण पाचाडवरून आपण निघालेलो आहोत मशाल घेऊन धावत ते आता रात्री, आणि त्यानंतर आपण सकाळी 9 ते 9:30पर्यंत पोचणार आहोत. तर मित्रांनो, पूर्ण पार्ट 3 मध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे श्रीमान रायगड च्या पायथ्याचे तिथून आपण धावत मशाल घेऊन ते चिंचोटीपर्यंत. तर चिंचोटीच्या स्टॉपवरून पूर्ण गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत आपण मशाल घेऊन जाणार आहोत. ते पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पार्ट 3 मध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, तिथे गेल्यानंतर आपले ध्येयमंत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मगीत वगैरे सर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता पूर्ण रात्रभर आपल्याला हे पूर्ण मशाल घेऊन धावत आपल्याला चिंचोटीपर्यंत जायचं आहे. तर प्रत्येक मावळे आपापल्या पद्धतीने मशाल आणि ध्वज म्हणजे घेऊन धावताना आपल्याला पाहायला मिळतच आहे मित्रांनो. तर जेवढे आपल्याला प्रत्येकाला मशाल धावत नेता येईल तेवढं नेऊ शकतं, कारण नाही केलं तरी आपल्याला 1 ते 1.5 किलोमीटर आपण नेऊ शकतो. आणि प्रत्येकजण काही एवढंपर्यंत नाही नेऊ शकत, कारण थकालं होतं मित्रांनो. मी सुद्धा आता पाहिलं. तर आज नाही केलं तरी आज ही माझी काहीतरी 3रं वर्ष असेल मित्रांनो. तर खरंच मस्त अस्मरणीय हा सर्व क्षण आहे मित्रांनो जीवनामध्ये. आणि शिवविचार मनात घेऊन प्रत्यक्ष अनुभवायचा असेल तर नक्की आपण रायगडला मशाल यात्रेसाठी नक्की यावे. तर त्याचा तुम्हाला अनुभव प्रत्यक्षात शिवविचारांचा मिळेल. तर खरंच मित्रांनो, अजून आपल्याला खूप सारं इथून धावायचं आहे मशाल घेऊन. तर आता प्रत्येकजण नंबर आहेत मित्रांनो. तर जेवढं धावता येईल तेवढं धावलं, कारण मंथननी तर मला मित्रांनो थकवलं. तर सांगायचं म्हणजे तर व्हिडिओ आपला करत होता मित्रांनो. तर अंकित आणि मंथन, कारण मी थकलो तर नंतर पुन्हा मी अंकितकडे दिला, कारण मंथन खूप धावला मित्रांनो. तर मित्रांनो, मशाल यात्रा आणि शिवज्योत मशाल यात्रा आहे त्याची जबाबदारी पण मित्रांनो तेवढीच असतं, कारण रायगड ते चिंचोटी आपल्याला नाही केलं तरी आज रात्री 11 ते 11:30पर्यंत इथून म्हणजे धावत निघायचं असतं. आणि तिथून आपल्याला सकाळी 9 ते 9:30पर्यंत पोचायचं असतं गावापर्यंत, म्हणजे चिंचोटी. तर मित्रांनो, जबाबदारीच आहे. तर ग्रुप पूर्ण आपला त्याच्या जबाबदारीने सावरत असतं. आणि त्याच्यात म्हणजे आपले गावातील श्री हनुमान, गावदेवी आणि बापदेव आणि छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने ही पूर्ण दरवर्षी मशाल यात्रा आपली व्यवस्थितपणे आणण्याचं काम हे सर्व यांच्या आशीर्वादाने होत असतं मित्रांनो.
वावे कोटगे ना, वावे कोटग्याला पोहोचलेलो आहोत. तर सही आहे काय मग. आता आपण वावे कोटग्याला पोहोचलो तर अजून आपल्याला किती किलोमीटर जायचं आहे. तरी अंदाजे नाही केलं तरी 15-20 किलोमीटर जायचं आहे मित्रांनो. तर आता वाजलेले आहेत काहीतरी 7:30. तर आपली 9 ते 9:30 वेळेमध्ये अंदाजे आपल्याला पोचायचं आहे. तर बघूया आणखीन पुढे.
सरा सरा जोडी. अरे अरे महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर ह्या साईडला ग बस. मित्रांनो आता आम्ही आता आलेलो होते म्हणजे आता फणसापूर स्टॉपवर. आता चिंचोटी 2 किलोमीटर अंतरावर आहे. तर मित्रांनो हे बघा सर्व आता इथून आपली प्रत्येक लाईनमध्ये मित्रांनो आता लाईन इथे लावणार आहे आणि त्या लाईनमध्ये सर्व आपण चिंचोटी स्टॉपवर आपण जाणार आहोत. तर चला तर मग आता इथून आपण स्टॉपवर लाईनमध्ये जाणार आहोत. महादेव. तर मित्रांनो शिवजोत मशाल यात्रा रायगड ते चिंचोटी स्टॉपवर आता मित्रांनो पोचलेली आहे आणि आता इथून जाणार आहे ती म्हणजे चिंचोटीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत. फुलांचा वर्षाव करत रस्त्यातून मशाल आपली मित्रांनो चाललेली आहे. तर आपण मित्रांनो पाहणार आहोत. तर आपलं चिंचोटीचं ग्राउंड आहे क्रिकेट, तिथून ताशांच्या गजरामध्ये मशाल वाद्य करत आपल्या मंदिरापर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत जाणार आहे. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. नमः पार्वती पते. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय असो. शिवाजी राजानं केलं रे काय. शिवाजी राजानं केलं रे काय. कानाचं बोट फाडलं र. कानाचं बोट फाडलं र. मामाची बोट तोडली र. मामाची बोट तोडली र. नमस्कार. हरे हरे महादेव. हरे हरे महादेव. नमः पार्वती पते. हर हर महादेव. हर हर महादेव. अरे नाही पाठवलं. जय.
काय कुणाची भीती झेलून घेईल अशी पहाडी छाती देवरेशान धर्मापायी प्राण घेतल हाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागल जळली येडी प्रीत संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती देवदेशान धर्मापायी प्राण घेतल हर 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 जय शिवाजी
आली कंप्लीट झाली ना. शोधासाठी घातलीच लंका. तिथे राम नामाचा तू वाजविला डंका. तिथे राम नामाचा तू वाजविला डंका. दैत्य गवळले सारे वनयातले विभीषण. जय हनुमान बोला बोला जय जय हनुमान. जय हनुमान बोला बोला जय जय हनुमान. जानकी रे गाजला आरतला नवरत्नांचा. जानकी रे गाजला पाहिले कोण.
स्थापनेसाठी शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप. भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिले तो योग. राजकारणाची धगधग कैसी केली, याहुनी करावे विशेष, तरी म्हणवावे पुरुष. याउपरी आता विशेष काय जगावे, शिवरायांची आठवावे. जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे. कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू. श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. आस्तगदम आस्तगदम आस्तेकदम. वज्रचूडालंकृत स्वराज्य जननी पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ मासाहेबांचा विजय हो. मासाहेब जिजाऊ मासाहेबांचा विजय हो. मासाहेब जिजाऊ मासाहेबांचा विजय हो. महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान मंडित अष्टवदान वेष्टित न्यायालंकार जागृत शस्त्रादिशास्त्र प्रारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो. सर्जा रणधुरंधर महापराक्रमी तेजस्वी बुद्धिनिष्ठ मुघल संवारक रणमर्द विद्वान राजा छत्रपती संभाजी महाराजांचा विजय हो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय हो. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांचा विजय हो. पार्वती पतये हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव.
तर मित्रांनो, शिवजोत मशाल यात्रा रायगड ते चिंचोटी आपण या पार्ट 3 मध्ये धावत येताना पाहिलीच असेल आणि आपल्या चिंचोटी स्टॉपवरून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत सर्व काही जन्म वगैरे ते आपण ह्या पार्ट 3 मध्ये पाहिलंच असेल. तर पार्ट 4 मध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात तिथून पूर्ण गावातून मिरवणूक ती पुन्हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत येणार. तर होणारे काही भजन कार्यक्रम वगैरे रात्रीचे ते पूर्ण आपण पार्ट 4 मध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो, भेटूया पार्ट 4 मध्ये. धन्यवाद.